आता नेहमी तुम्ही म्हणत असता की आन्सर रायटिंग करताना करंट अफेअरचा कसा वापर करायचा, ऑब्झर्वेशनचा कसा वापर करायचा. आता बघा, सर्क्युलेशन ऑफ एलिट पॅरेटोची संकल्पना आहे आणि याच्यावर प्रश्न या 10 वर्षात 3दा येऊन गेलेला आहे. तुम्ही करंट काय देऊ शकता, लक्षात घ्या की म्यानमारमध्ये काय झालं की डेमोक्रेसी होती, डिक्टेटरशिप आली, पुन्हा आता डेमोक्रेसी आलेली आहे. त्याचं स्वरूप काही असेल तर तुम्ही हे ऑब्झर्वेशन देऊ शकता. पाकिस्तानमध्ये काय होतं की डेमोक्रेसी, मिलिटरी डिक्टेटरशिप हे पुष्कळदा झालेलं आहे याचं सर्क्युलेशन. त्याच्यानंतर तुम्ही बांगलादेशमध्ये आले तर अवामी लीग आणि BNPची पार्टी ॲक्च्युली त्यांचं पण सर्क्युलेशन होत राहतं. अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन द्यायचे आहे. त्याच्यानंतर समजा आपण पॉवर इलिटची थेअरी म्हटली तर डोनाल्ड ट्रम्पचं जे इलेक्शन आहे ते ॲक्च्युली जे इकॉनॉमिक कॅपिटलिस्ट होते त्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे, ते फेडरल गव्हर्नमेंटचे हेड बनले आणि जे ॲक्च्युली मिलिटरी हेड आहे ते पण त्याला सपोर्ट करतात. या प्रकारे डोनाल्ड ट्रम्पचं इलेक्शन हे पण एक ॲक्च्युली पॉवर इलिटचं उदाहरण म्हणून तुम्ही तिथे लिहू शकता. यस, या प्रकारे काय करायचं आहे, करंट ऑब्झर्वेशन आपल्या आन्सर रायटिंगमध्ये अकोमोडेट करायचे आहेत.